झाडीपट्टी रंगभूमीवरील भावनाप्रधान गद्दार नाट्याने कारंजेकर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली। अभिनेते नरेश गडकरींच्या वास्तववादी जगन सेठच्या भूमिकेसह अभिनेत्री आसावरी तिडके यांच्या सरपंच भूमिकेला मिळाली नाट्यरसिकांची दाद। कारंजा लाड अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शताब्दी कार्यक्रमानिमित्त शाखा कारंजाच्या वतीने आयोजित झाडीपट्टी रंगभूमीवरील गद्दार नाटकाचा कारंजा शहरातील पहिला प्रयोग गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी कारंजा येथील स्वर्गवासी बाबासाहेब धाबेकर सभागृहात पार पडला। यावेळी कलावंतांकडून वास्तववादी कथानकाचे भावनाप्रधान सादरीकरण करण्यात आल्याने आजवर केव्हाही न पाहिलेल्या झाडीपट्टी नाट्याची आवड रसिक प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली। दमदार अभिनय, भेदक संवाद, एकीकडे जगन सेठला सत्ता आणि संपत्ती प्राप्तीची लालसा तर दुसरीकडे त्यांच्या मुलाची सुभाषची प्रेम कहाणी सैराटची आठवण दाखवून गेली। आनंद भिमटे लिखित आणि नरेश गडेकर दिग्दर्शित गद्दार या नाटकाच्या निमित्ताने झाडीपट्टी रंगभूमीवरील सादरीकरणाचे वेगळेपण काय असते हे प्रथमच येथे बघायला मिळाले। नीतू बुद्धे पाटील निर्मिती असलेल्या या नाटकात स्वतः नरेश गडेकर, देवेंद्र दोडके, आसावरी तिडके, देवेंद्र लुटे, अरविंद झाडे, शुभम मसराम, निशांत अरबेले, अमोल देऊलवार, करिश्मा मेश्राम, सुनैना खोब्रागडे, पौर्णिमा तायडे, गंधर्व गडेकर यांनी एकाहून एक सरस अशा अभिनयाचे दर्शन घडविले। सत्ता आली की पैसा येतो आणि पैसा आला की आपण सगळी व्यवस्था आपल्या तालावर नाचवू शकतो ही हल्ली बड्या नेत्यांची धारणा बनलेली आहे। पण सत्याची कास सोडलेल्या आणि नैतिकतेशी काहीही देणेघेणे नसलेल्या या सत्तापीपासूनचा अंतिम निकाल काय असू शकतो यावर अत्यंत भेदक प्रकाश टाकणारे हे झाडीपट्टी नाट्य असून थोडक्यात कथानक असे की गावातील सत्तांध जगन सेठला महिला आरक्षणामुळे बायकोला सरपंच करायचे असते। हे काम सोपे नसते, यासाठी तो नाना युक्त्या क्लुप्त्या वापरतो आणि बायकोचा विजय खेचून आणतो। यात तो आपल्या राजकीय गुरुलाही पछाड देतो। जगन सेठची बायको सत्वशील, प्रतिव्रता, नारी आणि सत्याची कास धरणारी समाजसेविका असते। त्यांचा मुलगा शुभासही सुविचारी असतो। त्यांचे जगन सेठचे एकेकाळीचे राजकीय गुरु परंतु त्यांच्या सत्ता लालसेचे विरोधक असलेल्या रामभाऊ यांच्या संध्या नामक मुलीवर प्रेम असते। सुभाष तिला लग्नाच्या आणाभाका देतो। प्रेमात आंधळे होऊन दोघेही मर्यादा ओलांडतात। त्यातून संध्या गर्भवती होते। त्यांच्या प्रेमाला कुणीही स्वीकारत नाही। पुढे सैराट होऊन ते विवाह करतात। संसार वेलीवर गोंडस छकुली जन्म घेते। आपल्या मुलीला बघून वडील स्वीकारतील असे तिला वाटते, परंतु माहेरच्या साडीमधील कथानकाप्रमाणे वडील तिला स्वीकारत नाही। अखेर एका अपघातात मायलेकीचा मृत्यू होतो व सुभाष वेडा होतो। गौरे